श्री गुरुदेवदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त. मी दत्तभक्त खंबाजी पाटील, तुमचा दादा, तुमचा भाऊ. तर दादाने प्रश्न केला होता की बाबा महाराज किंवा बाबा, आम्ही बाबा वगैरे कोण नाही आहे, एक साधं सिंपल शेतकरी माणसं आहे. तर एक माध्यमातून महाराजांनी कार्य दिले ते आम्ही करतो. तर तुम्ही काय काय करता असं विचारलं मला. काय कार्य करता असं विचारलं मला. तर त्यांना मी म्हटलं मी काहीच करत नाही आहे. मग ते म्हटले काहीच करत नाही म्हणजे तुम्ही काय करताय. मी काहीच करत नाही म्हटलं. आणि करणारे दत्त महाराज आहेत, त्यांच्या कृपा आशीर्वादानं होतं. अहो ते आम्हाला माहीतच आहे. तर तुम्ही काय करता असं विचारलं. तर दादा म्हटलं आम्ही एक सेवेकरी आहे, सेवा करतो. जे येणारे भक्त आहेत किंवा येणारे जे लोक आहेत त्यांच्या जेवढी सेवा करायला जमेल तेवढे आम्ही प्रयत्न करतो की त्यांची सेवा व्हावं, त्यांचं निवारण मिळावं कुठलाही दोष असेल तर. तर काढणारे फक्त दत्त महाराजात मी काही करत नाही आहे. फक्त मी माध्यमातून होम हवनची विधी करतो, मंत्राद्वारे, मंत्रचिकित्साद्वारे. आणि त्याच्यातून करणारे ते दत्त महाराज आहेत, दत्तधामचे दूत आहेत. गुरुच्या कृपा आशीर्वादाने हे सगळं चाललं आहे. मनुभाई यांच्या कृपा आशीर्वादानं त्यांचं एक सूक्ष्म रूप इथं आहे. जे कोण दिव्य दृष्टीवाले आहेत ते बघू शकतात की मनुभाई यांचं इथं सूक्ष्म किती मोठ्या प्रमाणात ऊर्जेनं भरलेलं आहे इथं. आणि ज्यांना दिव्यदृष्टी नाही त्यांना काही कळणारच नाही आहे. आणि जे दिव्यदृष्टी आले आहेत त्यांना 100% कळणार की इथं मनुभाई यांचं सूक्ष्म रूप, एक तत्व मोठ्या प्रमाणात आहे. आणि मनुभाई यांची जर सूक्ष्म रूप बघायची असतील, जे दिव्यदृष्टीवाले आहेत, जे खरोखर बघायचे असतील, तर ह्या आकाशामध्ये बघायचा प्रयत्न केला की भरपूर म्हणजे अनंत मनुभाई यांची सूक्ष्म रूप आहेत. तर ज्याला बघणार अंतर मनातून त्यांना ते कळणार. तसंच आपल्या धाममध्ये पण खूप गुरुकृपा आशीर्वादाने मनुभाई यांची सूक्ष्म रूप आहे. ते मदत कार्य आम्हाला करतं, मार्गदर्शन देते. हे मी बोलतोय, हे गुरुकृपा आशीर्वादानंच बोलतोय, दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादानंच बोलतोय. मी काहीच करत नाही आहे. तर त्या दादाने विचारलं की तुम्ही काय करता. तर मी काय करू शकत नाही. करणारे महाराज आहेत, फक्त मी माध्यम आहे. माध्यमातून आम्ही होम हवन विधीतून लोकांचं समाधान आणि त्याचं जे काय समस्या असतील ते महाराज काढतात. आम्ही फक्त महाराजांना विनंती करतो की महाराज ह्या भक्तांच्या आमच्या तुमच्या चरणी आल्यात आणि त्यांचं समाधान आणि त्यांचं काय जे त्रास आहे तर तुम्ही तो काढून घ्यावा. आणि ह्या हवनमध्ये तो निघून तो भस्म व्हावा, ही महाराजांच्या चरणी प्रार्थना असते, कळकळीची प्रार्थना असते. आणि हे महाराज दत्त महाराज जे आहेत तर ते विनंतीला मान्यता देऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही त्यांच्या चरणी विनंती करतो. त्या भक्तांचं निरासर होतं आणि खूप लोकांचा अनुभव आहे. तुम्ही पण अनुभव घ्या जे कोण आले नाहीत. तर एक वेळ फेर द्या आणि बघा की आम्ही नेमकं काय करतो आहे आणि इथं महाराजांचं काय कार्य आहे तुम्ही बघू शकता. आम्ही कुठल्याही प्रकारचा धिंगाणा जोरजोरात आरती वगैरे आम्ही काहीच करत नाही. एक साध्या पद्धतीनं होम हवनची विधी करतो. आणि अशा पद्धतीनं आम्ही लोकांचं समस्या दूर करायचा प्रयत्न करतो. असं म्हणत नाही की मी 100% आमच्याकडंच होईल. ज्याच्या कर्मानुसार राहतं आणि ज्याचा विश्वास दत्त महाराजांच्यावरती आहे त्याचं 100% काम होतंच. आणि खूप लोक फिरून आलेले असतात, त्रासलेले असतात. जेवढी आपल्याकडनं मदत होईल तेवढी आम्ही करतो त्यांना. त्याच्यानंतरचा गोष्ट आहे की आम्ही अंधश्रद्धा वरती पूर्ण निषेध आहे. पण अंधश्रद्धा कोणीही ठेवू नये. अंधश्रद्धा ठेवू नये. कुठल्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नये. धामवरती किंवा माझ्यावरती सुद्धा विश्वास ठेवू नका तुम्ही. तुम्ही 10 वेळा म्हणता 20 वेळा तुम्ही येऊन पाहू शकता की आमचं कार्य कसं चाललं आहे.
शहानिशा करू शकता आणि मगच विसर्जन. आम्ही होम हवनसाठी कुणालाही जोर जबरदस्ती करत नाही कुठल्याही प्रकारची. तुमची इच्छा असेल, तुम्हाला बरं वाटलं की बाबा हां योग्य ते भक्तांचं निवारण व्हायला आलं इथं होत आहे, तर तुम्ही तुम्ही हवन करू शकता. किंवा तुम्हाला असं म्हणणार नाही की तुमच्यावर हे दोष आहे, असंच आहे, तसंच आहे आणि तुम्ही लवकरात लवकर हवन केलं पाहिजे, करायलाच पाहिजे, लवकर करा. 10 हवन करा, 15 हवन करा, 20 हवन करा. असं आम्ही काय म्हणत नाही कुणाला. दादा तुमच्या अशा समस्या आहेत आणि तुम्हाला अशी एवढी हवन करावं लागतात आणि तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही करू शकता. हां, दुसरी गोष्ट खरोखर दादा तुम्ही अंतर्मनातून जर हवन केल्यानंतर 6 महिन्यात किंवा 7-8 महिन्यात जर तुम्हाला रिझल्ट नाही आला, तर आमच्याकडे येऊन तुम्ही तक्रार करून तुमचं जे काय की दादा मला काही फरक पडला नाही, दत्त महाराजांना साक्षी मानून तुम्ही म्हणू शकता की मला काय फरक पडला नाही आणि आमची दक्षिणा परत द्या. तर आम्ही ती दक्षिणा तुम्हाला परत देऊ शकतो. आम्ही मागच्या व्हिडिओ पण केलेला होता खूप पूर्वी. तर आजपर्यंत दत्त महाराजांची अशी काही परिस्थिती आणूच दिली नाही. कारण का, मी असं म्हणणार नाही की माझ्याकडे 100% इथं धाममध्ये काम होतं, लोकांचं निरासन होतं. काही कर्मानुसार त्यांचं काम थोडं थांबतं, तेवढा वेळ लागतो त्या गोष्टीसाठी. आणि आमचं काम आहे हे धीरे धीरे आहे, कासवाची चाल आहे. कासवाच्या चालीनं आम्ही पुढं जातो. का? कारण लाईफ टाईमसाठी आपण सेट होत असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं कासवाच्या चालीनं आपण पुढं जातो. आणि लोकांना कसं वाटतं की लोकांना फास्ट पाहिजे असतं सगळं, कारण कलियुग आहे, हे सगळ्यांना 5G पाहिजे आहे. तर भक्तीमध्ये 5G मिळत नाही आहे, तर तंत्रमध्ये तुम्हाला 5G मिळतं. खरं ते लाईफ टाईमसाठी नसतं. त्याच्यामध्ये तितका चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. जर चांगल्या कार्यासाठी वापरलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग बघा कसं असतं, झटपट मोठं पण होतं आणि झटपट आदळतो पण आपण तेवढ्या जोरात. म्हणून आपण कासवाची जर चाल ठेवली तर कुठल्या प्रकारचा धोका नाही, कुठल्या प्रकारचे अपघात नाही. आपण सावकाश जर सरळ रस्त्यानं हवेनं जायचं, शॉर्टकट शोधायचं नाही. जर शॉर्टकट शोधायला गेलो तर आपण काटं लागणार, पडणार, अपघात होणार अशा पद्धतीनं आणि वेळ पण लागतो. आणि हवेनं जर गेलो तर आपण आपल्या मनाच्या स्पीडनं जाऊ शकतो. आपलं जेवढं आपल्यावरती नियंत्रण आहे की बाबा मी ह्या स्पीडनं जाऊन निवांत पोचू शकतो. 10 मिनटं लेट लागला तर चालतो, तर आपण व्यवस्थित पोचू शकतो. बरं, आपण सत्याचं असेल तर RTOला घाबरायची काही गरज नाही ना. आपण कागदपत्र जर गाडीमध्ये असेल तर घाबरायची काही गरज नाही आहे. तसंच आपण भक्तीमध्ये क्लिअर असेल, निस्वार्थ भक्ती असेल, तर आपल्याला घाबरायची काही गरज नाही. आपण सरळ निवांत जाऊ शकतो. महाराज आपल्याला पोचवतात भक्तीमध्ये, पूर्ण भक्ती करून घेतात आपल्याकडे आणि आमचं आपल्या कुटुंबाचं निवारण होतं. श्री गुरुदेव दत्त. काय चुकलं असतं माफ करा. काही शब्द माझ्याकडून चुकून गावंढळी भाषा थोडीफार आहे माझी, कारण आम्ही शेतकरी माणसं आहे, खेड्यापाड्यातली माणसं आहे. तर आपण शुद्ध अशी भाषा वगैरे काही आपल्याला येत नाही. भोळा आहे असं काही लोक म्हणतात. ठीक आहे, दत्त महाराजांची इच्छा आणि असेल तसंच आपण साधंच राहायचं आहे आपल्याला. आम्ही खूप मोठे वगैरे काय नाही आहे आणि एक साधं सिंपल आम्ही आहे. ते आयुष्य आपलं महाराजांनी दिलेलं आहे, ते त्यांच्या इच्छेनेच दिलेलं आहे. त्या इच्छेनेच आणि त्यांच्या नियमानंच राहिलेलं चांगलं असतं. आपल्याला देखावा वगैरे करण्याची असं देखावा करण्याची मला सवय नाही आहे. कारण का, देखावा हा तात्पुरता असतो आणि खरं जे आहे ते खरंच राहतं. कारण खरं हे एक ना एक दिवस समोर येतंच. त्याच्यामुळं खरंच राहायचं, जे आहे त्यामध्ये राहायचं. वेगळं दाखवण्याची काही गरज नसते. मला तरी वाटत नाही की मला असं की वेगळं काय ते दाखवावं, असं करावं. असं मी आहे ते ठीक आहे असं मला वाटतं. कारण इम्प्रेशन पाडावं भक्तांच्या, म्हणजे लोकांच्यावरती, असं मला वाटत नाही. एक साधा आहे, ठीक आहे. आणि जो ओळखणार आहे ते ओळखतो. एक माझ्या मनामध्ये येतं की साधा आहे ना, सिंपल आहे ना, ठीक आहे. कारण आपण साधं राहूनच भक्तांचं दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादानं एक माध्यमातून साधं राहूनच भक्तांचं निवारण करायचं. एक आपल्याला साधं राहो, हायपाय राहो, देखावा असो, फक्त आपलं एकच इच्छा आहे की भक्तांचं कसं निवारण होईल
ह्याच्याकडं आपलं जास्त लक्ष असतं. देखावाकडं आपलं जास्त लक्ष नसतं. तरी पण आपले सेवेकरी म्हणतात, दादा असंच कपडे घाला, तसंच कपडे घाला. ठीक आहे, त्यांच्या समाधानासाठी मी तसं राहतो. दादा असंच राहायला पाहिजे. हो, ठीक आहे, तुमची इच्छा. आपले सेवेकरी आहेत जे जीवापाड आहेत आणि जिवलग आहेत. आम्ही असं समजत नाही की मी महाराज आहे आणि ती सेवेकरी आहेत. आम्ही सगळे सेवेकरी आहेत. अशा पद्धतीनं आम्ही राहतो. एक परिवार, एक फॅमिली आणि आनंद वाटतो की महाराजांनी खूप माणसं जुळवून दिली. बरं वाटलं की कारण माणसाशिवाय दुसरं काही नसतं हो. माणसं आहेत तर सगळं आहे. पैसा महत्त्वाचा नाही. माणसं आहेत तरच सगळं आहे. आमच्या 10 सेवेकरी जे आमचे आहेत, कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण ह्या जातीचा आहे, त्या जातीचा आहे. तर असं आम्ही मानत नाही. आपण सपरिवार मांडीला मांडी लावून आपण बसतो. निवांत एन्जॉय करतो, चर्चा करतो. जबरदस्त असा विषय वेगळाच गेला त्याच्यातून. आयुष्यात महाराजांनी खूप दिलंय. अशीच माणसं भेटत राहो. अ, अचानकच मनामध्ये आलं की अशी भाव आला मनामध्ये. काय माहीत देवालाच देवाची इच्छा. श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.